नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा या शिमगा उत्सवाच्या नवीन ब्लॉगमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि मी आता व्हिडिओ स्टार्ट करतो आहे. आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं आपल्या घरी ग्रामदेवतेचं आगमन वगैरे झालं होतं, कशा पद्धतीने आपण पूजा वगैरे केली. तर आमच्याकडं पालखी येऊन गेले, मी फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता मी निघालो आहे. तर आम्हाला तयारी करायची सानेवरती. रात्री आता सर्व घरे वगैरे घेऊन झाली की आम्हाला रिंगण वगैरे मारायचं आहे तिथं जिथं आम्ही पालखी नाचवणार आहेत. आणि पालखीचं रिंगणापर्यंत आगमन होण्यासाठी फटाके वगैरे सुद्धा आणायचे आहेत. त्यासाठी मला राहुलला पण देवरुखला पाठवायचं आहे आणि फटाके आणायचे आहेत. रात्रीचा जो प्रसाद आहे तो सुद्धा आम्हाला आणायचा आहे. मग त्यासाठी मी त्यांना आता देवरुखला पाठवतो आहे आणि मी काही पोरांना घेऊन रिंगण मारायला चाललो आहे सानेवरती आमच्या. मग तिथं पूर्ण आम्ही ते डेकोरेशन वगैरे करणार आहेत. तर ते कशा पद्धतीने आम्ही डेकोरेशन करणार आहेत, पालखीचं तिथं आगमन कसं होणार आहे, तर आणि पालखी कशा पद्धतीने नाचवली जाणार आहे, तर ह्या सर्व गोष्टी आपण आता या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत. आणि मी व्हिडिओला आता स्टार्ट करतो लवकरात लवकर. चला तर सानेवरती आलो आहे मी आणि इथे तयारी आम्ही चालू केली आहे. रिंगण वगैरे मारलं आहे. इथे योगेश आहे, विकास आहे, पाणी वगैरे मारून घेत आहेत. कारण धूळ आहे ती सर्व निघून जायला पाहिजे म्हणून पाणी वगैरे मारलं आहे. आणि आता झाडूसुद्धा ते मारणार आहे त्याच्यावरती. ते पाठीवर तुला त्याला दे भिजवल तुला येऊ दे शेणको आहे भरपूर थांब पाणी मारून त्याच्यावरती आम्ही झाडू वगैरे मारून घेतले आणि त्याच्यावरती सारवण केलेलं आहे. आणि आता हा पूर्ण रिंग आम्ही मारतोय गोल. आणि ही सर्व पोरं एकत्र आहेत आणि दरवर्षी एकत्र येऊन इथं तयारी वगैरे करत असतात. सर्वजण मन लावून आणि म्हणजे कामाचा कंटाळा न करता सर्वजण इथे येऊन तयारी करतात दरवर्षी. तिकडे नको लावू, नको तिकडे परत थोडं इकडे इकडे येऊ बघ कुठं पाहिजे ट्रेन आहे रे भरपूर झालं. अरे तिथून आलो काय स्पॉट स्पॉट दे बघते वगैरे असं नको मारू. स्पॉट स्पॉट दे हे लेनचे बघ स्पॉट तुटल ते हे नको ये दोरी नाही फिरवायला भेटेल बरोबर. एक एक स्पॉट मार ना बघतो तू ह्याच्यावर गेल ब्रश वर नंतर तिची कला तू मारतो बघ स्पॉट स्पॉट देत जा बाबा. जागेवर फक्त मस्त आला त्याला हे जेवला काय झोपर आता उठवणार गेली हा तुमचा गोल आहे तो ऐकत नाही गड्या. काशी केली काय मला सांगतोस जास्त गेली कारण पाणी भर जा तिथं काय काम करत नाही. हे संजय कारण काय काम करत नाही पाणी भरा घे तू उगून जाय ना रांगोळी लग्नी करून नाही तर जो गोल लास्ट राऊंड असणार आहे त्याच्या बाहेरून ही अशा पद्धतीने आम्ही रांगोळीची डिझाईन काढले.
तर मी आता आलो आहे आमच्या सानेवरती आणि सानेवरती पूर्ण इथे तयारी चालली आहे आजच्या रात्रीच्या कार्यक्रमाची. इथे आपण बघू शकतो इथं रिंगणाची तयारी चालू आहे आणि ह्या साईडला सर्वजण इथे स्वप्नील आहे, इथे यशसुद्धा बसला आहे, सान ही आमची इथे सान आहे आणि पूर्ण इकडे साफसफाईसुद्धा झाली. इकडे संजयदा उभा आहे, संजयदासुद्धा आला आहे आता सानेवरती. मला वाटतं तयारी काय चालू आहे तीच बघण्यासाठी आला असेल इथे. आपण भेटूया त्याला सुद्धा. पहिल्यांदा आपण जाऊया, इकडे तयारी चालू आहे. पहिल्यांदा तिथे जाऊन सर्वांना विचारूया कशा पद्धतीनं तयारी चालली आहे, काय नक्की कार्यक्रम कशा पद्धतीनं होणार आहे. ओके चला. तर इथे रांगोळी वगैरे झाले काढून आणि सर्व गुरव बंधू आपले सर्व भावबंद इथे आपल्याला दिसत आहेत सर्व तयारी करताना. बघूया आपण एका एकाला भेटूया. इथे आता विकास आहे आपल्याला समोर दिसतोय. आपण अनिकेत गुरवला विचारूया. अनिकेत मला वाटतं थोडं रिंगण तयार करताना इथं दिसत आहेत आपल्याला. ओके तर अनिकेतला आपण डायरेक्ट भेटूया. शुभम अनिकेत, मला आता इथे बघितलं मी की तयारी चालू आहे, रिंगणसुद्धा एकदम गोल परफेक्ट एकदम मारलं आहे. तर या रिंगणावरती कशा पद्धतीनं आज कार्यक्रम होणार आहे, कसं नृत्य होणार आहे पालखीचं, तर तुम्ही थोडे आम्हाला माहिती दिलीत तर बरं होईल. आज रात्री तुम्ही सर्व काही बघालच, म्हणजे ढोल पथक वगैरे कसं असणार, आमचे सीन वगैरे असतात आणि रात्रभर आम्ही खूप धमाल करणार आहोत. कारण आम्ही वर्षातनं हा आमचा एकदाच सण असतो कोकणातला. आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मी जॉबला आहे मुंबईला आणि ह्या दिवसासाठी जो मी वाट बघत होतो ना, मला सुट्टी भेटत नव्हती माडासाठी किंवा आमचा होली असते मोठी रंगपंचमी धुळवंड, त्यालाही सुट्टी भेटत नव्हती. आणि आज आमच्याकडे वर्षाने देव आमचा घरी येतो, तर त्यासाठी मला काही करून म्हणजे सुट्टी मी घेतली. आणि आज ह्या दिवसासाठी मी 8-15 दिवस मी कामावर जो जात होतो ना, तर अर्ध लक्ष हे माझं गावाकडे होतं. कारण मला कधी मी गावाला जातोय, कधी माझी ही आज तारीख आहे 13 तारीख आहे 13/3/2026. तर ह्या दिवसाची जी वाट एवढी बघत होतो ना, तर मला गाडीचं तिकीट पण बुकिंग रेल्वेचं तिकीट बुकिंग नाही भेटलं. तर मग शेवटी नाईलाज म्हणून मी माझा पोरगा माझी बायको आम्ही बाईकवरून आलो. कारण हे फक्त सर्व आवडीपोटी झालेलं आहे. कारण हे 350 किलोमीटर जे रनिंग आहे बाईकवरून, हे लहान मुलांना घेऊन येणं हे खूप कठीण आहे. पण हे आवडीपोटी आहे. आणि हे जे आता आम्ही रिंगण वगैरे आखतोय, सर्वांच्या इथे सर्वांची मेहनत आहे. सर्वजण आपापल्या जे जमेल त्या पद्धतीमध्ये मेहनत करून इथे कोण इथे पाणी वगैरे सर्व आणून. कधीपासून ही तयारी चालू आहे सर्व? ही जी हे जे रिंगण इथं मारलंय ते, ह्याची जी तयारी आहे ही आता आम्ही दुपारी साधारण 3 वाजल्यापासून सुरुवात केली. आणि 3 वाजता हे तुम्हाला माहिती आहे ह्या टायमिंगला खूप ऊन असतं आणि या कडक उन्हामध्ये हे आम्ही सर्व काही करतोय. आणि रात्री आज आमचा देव आमचा नाचायला आम्ही साधारण 10-10:30च्या नंतर जो नाचायला बाहेर काढणार, तो साधारण आम्ही सकाळी 5 वाजेपर्यंत नाचवणार. कारण म्हणजे पूर्ण रात्रभर आणि एवढ्या जोरामध्ये नाचवणार, एवढ्या जोशामध्ये नाचवणार ना की खरंच म्हणजे पुढल्या वर्षाला येईपर्यंत ही आठवण राहिली पाहिजे. वर्षभर एवढ्या जोरामध्ये आम्ही हा कार्यक्रम साजरा करणार. आणि नक्कीच याच्या पुढे अजून जे काही आम्ही खूप मजा घेतोय आम्ही, ते सर्व तुम्हाला अजून व्हिडिओमध्ये आम्ही दाखवच. ओके. आणि जो आता रात्री कार्यक्रम करणार, तर तुमचं आवडतं कार्यक्रम कोणता, म्हणजे पालखी नाचवणं की ढोल वाजवणं? माझं जास्तीत जास्त म्हणजे ढोलावर आवड आहे. मी खूप म्हणजे मी स्वतःहून तर सांगणार नाही, तुम्ही बघा व्हिडिओमध्ये कसा मी ढोल वाजवतो तो. आणि बेभान नाचवणार. आज याच्या अगोदर कधी ढोल वाजवलाय किंवा स्पर्धेमध्ये असं कधी? स्पर्धेमध्ये तर आम्ही भरपूर ठिकाणी नंबर मारला. आणि सलग म्हणजे काटेवली आमच्या श्री केदारलिंगाचं नाव आमचं पालखी नृत्यामध्ये प्रसिद्ध होतंच आणि अजून पण आहेच. तर ज्या ठिकाणी मी जायचो त्या ठिकाणी आमचा 1 नंबरच असायचा, सलग मारलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्यावेळेला तर आम्ही लहान होतो, म्हणजे साधारण आम्ही 8वी-9वीला होतो. तर आम्हाला पालखी नृत्यामध्ये मोठी माणसं आम्हाला नाचवायला नाही घ्यायची,
पण आम्हाला सीनमध्ये कुठे हनुमान बनव, कुठे राम बनव, कुठे सती सावित्रीचा सीन दाखवायच्या वेळेला वड बनव, असं आम्हाला कुठे ना कुठे छोटी पात्र मिळाली आणि त्याच्यात आम्ही आवड शोधून आम्ही ते करत होतो आणि ती लहानपणापासून आवड अजूनही आहे असा. ओके. तर अनिकेतने आपल्याला सर्व तयारीची आपल्याला माहिती दिलेली आहे, कधीपासून चालले, त्यांनी कधीपासून मुंबईतून आलेत आणि किती उत्साह आहे ह्या कार्यक्रमाला हे आपल्याला त्यांच्याकडून तिथे बघायला मिळलं आहे. तर ठीक आहे, धन्यवाद अनिकेत, खूप छान माहिती दिली तुम्ही आम्हाला आणि असे कार्यक्रम कंटिन्यू चालू राहावेत आपल्या कोकणामध्ये असं आपण आपल्या देवाच्या चरणी प्रार्थना करूया. ओके, आणि अशी माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू. बाकीचे सर्वजण सुद्धा काही ना काही तयारी करतात. हे आता बाईकवरून आले, 6 जण गेले होते देवरुखला, तिकडे फटाके वगैरे घेऊन आले, रांगोळी आणले, अजून कलर आणलाय. हे फटाके आहेत त्यांनी आता देवरुखातून आणलेत आणि रात्रीच्या महाप्रसादाचं म्हणजे प्रसादाची ऑर्डर सुद्धा दिलेत, समोसे जिलेबी वगैरे. जो कार्यक्रम चालू असताना आम्ही वाटणार आहेत. हा कलर आहे जो रिंगण आखतोय आपण त्यासाठी आणि हे फटाके घेऊन आलेत. तर असे देवरुखातून आलेत. ते चेतन मिस्त्रीने साऊंड सुद्धा लावलाय आणि बाकीचे आपले सर्व भाव सुद्धा आहेत बघा, इथे बघू शकतो तोरण वगैरे लावत आहेत, बांबू वगैरे उभे करून झालेत आणि जोरात तयारी चालली आता. इथे अक्षय सुद्धा आहे. नमस्कार मंडळी, आपण बघत होतो की संध्याकाळपासून आपली जी तयारी चालू होती ती आता आपली फायनल झालेली आहे तयारी. तर मी दाखवतो तुम्हाला ती. तर अशा पद्धतीने आमचं आजचं डेकोरेशन झालं आहे पूर्ण आणि या रिंगणामध्ये आम्ही पूर्ण पालखी नाचवणार. अशा पद्धतीनं हे पूर्ण फायनल डेकोरेशन होतं आपलं आणि आता दुसऱ्या साईडला आपली पालखीसुद्धा बाहेर निघाली आहे आता तिकडून आणि आता रोडनी नाचवत या ठिकाणी आता घेऊन येत आहेत सर्वजण. मी सुद्धा तिकडं जातो आणि दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने घेऊन येत आहेत. चला तर मग.
जाऊन आलो आहे तिकडे, पालखी निघाले यायला आणि मी आता सानेवरती सुद्धा आलो आहे. हे आता रात्रीचा आपला जो प्रसाद होता तो समोसा जिलेबी वगैरे त्याची सुद्धा तयारी इकडे चालू आहे. आता वाटण्याचा कार्यक्रम सुद्धा चालू होईल आणि माणसंसुद्धा आता सर्व इथं आलेली आहेत. सर्वजण इकडे जमलेत. आता जे आपण पालखी नाचवणार आहे ते आपण इथे बघणार आहेत. आणि हे आपला माड आहे तिथे सुद्धा आपण रांगोळी वगैरे काढले, पणत्या वगैरे लावले आहेत पूर्ण. आणि हे आपण इथे बघू शकतो लास्ट घर जे होतं आपलं योगेश गुरु त्यांचं हे लास्ट घर होतं. आणि तिथून आता पालखी बाहेर काढली आणि आता नाचवणार तिथे आपण थोडा वेळ आणि तिथून आपण घेऊन निघणार आहेत आपल्या सानेवरती.
शेवटी गणरायाच्या युद्धामध्ये शरण गेला. गणरायाच्या युद्धामध्ये शरण आला आणि हा गणपतीचा वाहन झाला. असा हा पुष्कळ सोहळ्याचा देखावा, हा पुष्कळ सोहळ्याचा देखावा केदारली मित्रमंडळ काटोली दिवाळीतर्फे दाखवण्यात येत आहे. त्याचबरोबर नमन कळेमध्ये या शिवगावमध्ये सादर होत असलेल्या नमन कळेमध्ये सगळ्याचं नृत्य सुद्धा आपणास देखावामध्ये दाखवण्यात येत आहे. असा हा सुंदर देखावा आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे. शुद्ध तेरशीपासून चालू झालेला हा शिवमहोत्सव आणि या शिवमहोत्सवमध्ये काटोली दिनाचा हा शेवटचा दिवस. आज या शेवटच्या दिवशी केदारली मित्रमंडळ काटोलीच्या वतीनं पालखी नृत्य पथकाचं पालखी नाचवली जात आहे. असा हा पुष्पासनाचं नृत्य सुंदर असं नृत्य सादर होत आहे. आमचे मित्र गाणं विथ रावर ऋषी मुनींना छळ करू शेवटी स्वर्ग लोकी देव दैत्यांवरती स्वागत केली. असा हा पुष्पासू दैत्य उन्मत्त होऊन युद्धाची इच्छा पूर्ण कोणीच निर्माणू शकला नाही. या पुष्कळ सोहळ्याची युद्धाची इच्छा कोणीच पूर्ण करू शकला नाही. शेवटी सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. आजचा हा क्षण आपल्या सर्वांचा अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा आणि अभिमानाचा आहे. आपल्या गावामधील पारंपरिक आणि सांस्कृतिक वसाहत मध्ये असलेलं शिपणा उत्सव गेले 8 ते 10 दिवस अत्यंत आनंदामध्ये चालू आहे. विविध वाड्यांमध्ये असा हा चाललेला शिपणोत्सव काटोली गावचा आणि मंगल प्रसंगी आज इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पाहुणे ग्रामस्थ आणि महिला भगिनी तरुण मंडळ लांब लांबून आलेल्या सर्व भक्तगण या केदार भक्तांचं श्री केदारलिंग मित्रमंडळ काटोली गुवाहाटीच्या वतीनं हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे हा उत्सव आणखी भव्य दिव्य असा उत्सवपणे साजरा होत आहे. आजचा हा कार्यक्रम म्हणजे आपल्या
भक्तिभावाचा सुंदर असा हा कार्यक्रम गेले कित्येक दिवस 83 पासून चालू झालेला हा शिमगोत्सव चालू आहे. आता काही आपल्या या केदारलिंगाची पालखी नाचवण्यासाठी सुरुवात झालेली आहे. 2 तासांच्या गजरामध्ये सनई सुरांच्या सुमधुर आवाजामधून फटाक्यांच्या आतषबाजीमधून ही पालखी नाचवण्यात येत आहे. सुंदर अशी रोषणाई ही रोषणाई केलेली आहे. ओंकार मंडप डेकोरेटचे मालक ओंकार उभारे व बालकृष्ण उभारे यांनी आमच्या विनंतीला मान देऊन तात्काळ आम्हाला ही सेवा दिली त्याबद्दल त्यांचंही आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. उपस्थित सर्वांचं आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. या शिमगोत्सवाची सांगता उद्या 14/3/2026 रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे. या पूजेचा महाप्रसाद आणि या महाप्रसादासाठी देणगी स्वरूपात नारायण गुणाजी गुरव यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. हॅलो, जे नाचवण्यासाठी रिंगण आखलेलं आहे या रिंगणाला लागून जे उपस्थित प्रेक्षक आहेत त्याने कृपया आपल्या पायाखाली इलेक्ट्रिकची लाईन वायरिंग टाकलेल्या आहेत. कृपया आपण त्यापासून लांब उभं राहावं ही विनंती. केदारलिंग मित्रमंडळ काटोली भिवाडीच्या सदस्यांनी लक्ष द्या. रिंगणाला टेकून जे उभे आहेत त्याने उपस्थित कृपया लांब करावं. सर्वांचं हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात ग्रामस्थांमध्ये ज्याला कोणाला पालखी नाचवायची असते त्यांनी हॅलो, या मंडळाच्या वतीनं ठेवण्यात आलेला नाश्ता कोणी चुकून राहिले असतील, कोणी नवीन आले असतील तर कृपया निसंकोच करता तेथे यायचं आहे आणि नाश्ता घेऊन जायचा आहे अशी मंडळाची विनंती करण्यात येत आहे.
प्रांगणामध्ये दाखल झालेले आहे आणि हे गाईचं नृत्य सादर होत आहे. कृपया पालखी पूर्व पश्चिम करून उभं राहायचं आहे. गायीनं प्रांगणामध्ये प्रवेश केलेला आहे. असं गाईचं नृत्य, सुंदर असं गाईचं नृत्य सादर होत आहे. श्री केदारलिंगाच्या दर्शनासाठी पालखी या प्रांगणामध्ये पालखी समोर या केदारलिंगाच्या पालखी समोर गाईचं नृत्य चालू आहे. सुंदर असं गाई नृत्य केदारलिंग मित्र मंडळ काढवलीच्या वतीनं सादर केलं जात आहे. फटाक्यांची आतषबाजी आतषबाजीमध्ये गाईचं नृत्य चालू आहे. या केदारलिंगाच्या पालखी समोरसाठी पालखी या प्रांगणामध्ये पालखी समोर या केदारलिंग गेलं जात आहे. फटाक्यांची आतषबाजी नाट्य नमन मंडळातील गाई नृत्य सादर करणारे कलाकार साहिल गुरव व प्रणव गुरव. सुंदर असं गाई नृत्य सर्वांच्या डोळ्यात पाळणं भेटेल असं गाई नृत्य सादर होत आहे. अशा पद्धतीने पालखी नृत्य झालेलं आहे आणि आता आपण पालखी सानेवरती बसवणार आहोत. आणि आता इथे आरती वगैरे करून झाल्यानंतर पालखी आपली सानेवरती जाईल. त्यानंतर पालखी बसवली जाणार आहे.
बारक्या थांब जाऊया एकदा. पूर्ण कार्यक्रम झालेला आहे आणि आपण प्रसादी वगैरे वाटली होती. तर त्याची ही भांडी वगैरे आहेत. आता जवळजवळ रात्रीचे 3:30 वाजून गेलेत आणि आपण आता साफ करून ठेवणार आहे सर्व गोष्टी. सानेवरती कचरा वगैरे काय असेल तर तो आपण साफ करणार आहेत आणि त्यानंतर पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर आपण निघणार आहोत. हे साऊंड वगैरे पण आपल्याला घेऊन जायचं आहे इथून. आमच्या नमनाचा साऊंड आहे तो. आता इथे आपण बघू शकतो सर्वजण हे बघा 4 जण गाडीवर बसून गेलेत घरी. जगनची गाडी होती, 4 जण बसले होते एक साथ. साऊंड वगैरे घेतलाय आपण. आमची पोरं अशी नाहीत की काम झाल्यावर असं म्हणजे टाकू द्यायचं. कार्यक्रम झाला की त्याची सांगता अगदी व्यवस्थित ते बघा दिसतात. रात्रीचे किती वाजले आता वाजलेत म्हणजे 3 वाजून गेलेत. 3:30 झाले. सगळी जी भांडी आपण वापरली होती ती सगळी घासून व्यवस्थित ठेवलेली आहेत. आणि आता सामान ते आपण जेव्हा आणलं होतं साऊंडचं ते परत ज्याच्याकडून आपल्याला आणलं होतं ते परत आपण सगळं सोडलेलं आहे. सांग तोरण घरापर्यंत आपण पोहोचवतोय. तर मंडळी अशा पद्धतीने आजचा हा आपला पूर्ण दिवस होता. आणि आता रात्रीचे जवळजवळ 4 झालेत आणि मी घरी आलो आहे. आमची पालखी वगैरे नाचवून झाले. शिमगो उत्सवाचा शेवटचा दिवस होता. आपली पालखी आता सानेवरती बसलेली आहे. आम्ही पूर्ण तयारी वगैरे करून म्हणजे पूर्ण सांगता करून आम्ही घरी आलो आहे सर्व पोरं. आणि आता उद्याचा पण कार्यक्रम आहे. आमच्या सानेवरती पूजा आहे आणि पूजेची उद्यासुद्धा तयारी करायची आहे आम्हाला. तर मी आता ह्या व्हिडिओ इथंच थांबवणार आहे. जास्त मोठा व्हिडिओ नाही करत आहे. जेवढ्या मला गोष्टी दाखवता आल्या तेवढ्या मी दाखवल्यात. रिंगणाची तयारी कशी आहे, डेकोरेशन आमचं कशा पद्धतीनं झालं आहे आणि पालखी आम्ही कशी नाचवले, त्यामध्ये सीन वगैरे कसे आम्ही दाखवले. तर त्या गोष्टी मी छोट्या छोट्या दाखवल्या. तर मी आता इकडेच थांबतो आहे. धन्यवाद.